गजर कीर्तनाचा। मग गावकरी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद आणि त्यातले त्या तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद। टाळी वाजवा। ऐका तुका बरा या अभंगात निर्भयता व्यक्त करतात। लेकर कुणाचे तू लेकराने एक लिहिताप दिला बघा आम्हाला। बरं मी एका कीर्तनात एका बाईला म्हणलं ताई लेकरू सांभाळा, ती म्हणली तुमचं काय महाग ना पुढं गोसाई रडू। तेव्हापासून आम्हालाही सांभाळून बोलावं लागणार। अभंगात निर्भयता व्यक्त करतात। थोडा साऊंड लावा, वार्ता कमी करा, हे आपल्याला गोड वाटावं। म्हातार तर सगळं टाकायला नाडू घातले लोकांना, लोकांचं काय घेणं आपल्याला। विठाला विठाला अभंगातून निर्भयता व्यक्त आहे। मला वाटतं एका जन्मात सेवा घडली। इकडे बघा तिकडे काय भावा जीव चालेल, इकडे कोण करा असं। एका जन्मात सेवा घडली तर माणसाला अहंकार निर्माण होतो, अभिमान निर्माण होतोय। माझ्या तुकोबरायनं प्रत्येक अवतारात जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर चौयुगाचा भक्त नामा सेवा केली। हो म्हणा की आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे टाइम घरी नाही। माझ्या तुकोबरायचा पहिला अवतार कुणाचा? तुकोबरायचा पहिला अवतार कुणाचा? भक्त प्रल्हादाचा। दुसरा अवतार अंगदाचा। तिसरा अवतार उद्धवाचा। चौथा अवतार जगद्गुरु तुका। अवतार नाम याचा संप्रदाय सकलांचा येथोनिया। ऐकाकडे प्रत्येक अवतारात देऊन या जीव वडिले साधी येला माझ्या वडिलाची मिरासी का तुझी चरण सेवा तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा। तुकोबराया जन्माला येण्याच्या अगोदर तुकोबरायाच्या घराण्यामध्ये 8 पिढ्या सेवा होती। टाळी वाजवा। किती? 8 पिढ्या। तुकोबराया सांगतात अरे देवा ऐक, आतापर्यंत तुझी सेवा घडल्यामुळं आम्हाला आता भय नाही। अभंगाचं पहिलं चरण आता भय नाही ऐसे माझे देवा। आता भय नाही ऐसे वाटे देवा। आता भय नाही ऐसे वाटे देवा। आता भय नाही ऐसे वाटे देवा। ऐसे वाटे जीवा। आता भय नाही 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 ऐसे वाटे जीवा। घडलिया सेवा समथा
करतात देवा आतापर्यंत तुझी सेवा घडली म्हणून आता भय काळाचे 3 प्रकार आहेत किती बरोबर किती कोणते कोणते मना सकाळ दुपार संध्याकाळ भूतकाळ भविष्यकाळ वा आता कोणता चाललाय रे डायल कॉल आता कोणता आहे डायल कॉल मिस कॉल रिसीव्ह कॉल ही दिशा इतकाली पण लय आगाव संदीप महाराज एका पोराला गुरुजीने उभा केलं उठ निकाल आज दिवसभर झालं मी उपवासी आहे याला कोणता काळ म्हणायचा ते पोरग म्हणलं गुरुजी ह्याला खरा दुष्काळ म्हणायचे चपटा तो आता कोणता झाला रे वर्तमान आता कोठे धाबे मन तुझे चरण आता उघडे डोळे आता जागा रे भाईनो आता कैशी जाऊ काय सांगू आता आता तरी पुढे आता निश्चिंती रे पावलुंगी आता निश्चिंतने पावलो इसाव परिणाम कुंटलिया धावा तृष्णेची झोपा आता आता आम्हाला भय नाही आता आम्हाला चिंता नाही आता आम्हाला दुःख दुःख जाऊ दे आता लई टाइम घरी संदीप महाराज भीती नाही असा मनुष्य भोग्य रोग भयम कुलेचित भयम जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे लक्ष देऊन ऐका जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे कुलवान माणसाला चूत होण्याची भीती आहे शरीराला काळाची भीती आहे कुणाला कशाची एकाच आडना वाघ होतो परमेश्वर महाराज ते गावात निघाला की एकदम ताईट ह्याला ढाका आणताला बुक्या ह्याला ढाका आणताला बुक्या गावातले म्हणले तू इतकं का ताईट चलतोस मला पट्ट्याचा अंडा वाघ आहे काय वाघ ते शास्त्र वाढलं गेले कसं वाकून राम राम करायचं एक जण म्हणला तू गावात इतकं ताईट चलतोस शास्त्रवाडीला का वागतोस म्हणला तुला माहित नाही माझा अण्णा वाघ आहे शास्त्रवाडीच्या लोकांचा अण्णा वाघ मारे हे म्हणला झोपले काय आता वाघाला भीती कुणाची वाघ मारायची कुणाला कशाची शांताला भीती नाही जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय काळ बुडा मसलाम करी तो क्या घरी राबत असो काळ लोळतो चरणे तू क्या घरी वाहे आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा भय चिंता नाही ताजी वाट भय चिंता नाही धाक आम्हा भय चिंता नाही धाक Hare
आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही. आनंद संदीप महाराज मी विनोदाना सांगत असतो भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते परमेश्वर बाबा. नाही तर काही बायाची भाजी नाही नमुना डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. काही बाया मसाल्याची राख करतात भाजीला चव लागत नाही म्हणा की इमानदारीनं लागण हो. एका बाईने भाजी केली तेल मीठ मिरचू डाळ पाणी. आता मालकाला भूक लागली ती म्हणलं जेवाय वाढ थोडं माझ्याकडे बघा. हिनं भाजी वाढली हिनं फुरका हाणला शिंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मिथ्य सगळं अध्यात्म. आता ते जेव्हा बसले तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. भाजी कशी का होईना बाई मालकाला जीव घालताना पुढे बसते बसते का नाही म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील चरण. आता ती बाई पुढे बसली त्याच्या डोळ्यातून आसरू आले. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून आसरू. ते म्हणला प्रेम आसरू आहेत प्रेम आसरू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणल्यास मसाला वाटा काटावं लागेल म्हणला विढाला मला हसण्यासाठी सांगत नाही पटण्यासाठी माझ्याकडे बघा. भाजी चांगली झाली तर चव लागते नाव निघते. असे कलाकार चांगले असले तर कीर्तन करा वाटतं. आम्हा भय चिंता नाही धाक आम्हा थोडं अलीकडे सारा माईक थोडं अलीकडे असं कुणाच्या अंगात येईल. मी एका ठिकाणी असं म्हणलं एका गड्याच्या अंगात आलं. ते जेव्हा उठलं हा हुक हुशार माणूस होतो माधव मारत. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. त्या अंगात आल्यानं म्हणलं सोडा 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 सोडा. माझं महाराज म्हणे कमून 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 कमून. ते म्हणला बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल बिड्या मरत्याल. ह्या बदमासाला बिड्या मोडल्या कळाल्या आणि लोक म्हणतात त्याच्या अंगात देवा आलाय. बेसरमीच्या भोकानं आणलं पाहिजे. विढाला इमानदारीनं खरं सांगा अंगात येणं खरं आहे का खोटं आहे. खरं आहे का खोटं आहे. कसा आपल्याकडं मन आहे येड्याची शाळा आणि पेड्याचा पाऊस. एक सगळं येड्याचं हॉस्पिटल. तुम्ही डॉक्टर बी येड म्हणता डॉक्टर शाळा. एक येडं उठायचं भिताडाला कान लावायचं असं येड. डॉक्टर म्हणजे येड असं करायचं. येडं वजन टाकायचं कुणावर डॉक्टरावर. येडं रोजच उठायचं भिताडाला कान लावायचं. डॉक्टर येडं वजन टाकायचं. डॉक्टरला वाटलं येड आपल्यावर वजन टाकालंय भिताडातून कयाचा तरी आवाज येत. 6 महिने झालं येड भकीला जाऊ दिलं डॉक्टरानं कान लावला. झोपले काय 5 मिनिट झालं 10 मिनिट झालं हुई नाही चुई नाही. जेव्हा डॉक्टरला राग आला त्या येड्याला बोलली इकडे मूर्ख कुठला नालाय कुठला म्हणे का रोज उठून कान लावलास म्हणला 6 महिने झाले. मी 10 मिनिट झालं म्हणला कान लावलाय काय ह्याचाच आवाज येईल. ते येडं म्हणलं डॉक्टर म्हणून तर तुम्हाला येड्याचं डॉक्टर केले म्हणला. तुम्ही शाने असते तर आमच्यात कायला बोलत होते. जेव्हा डॉक्टरला रागाला वाटलं माझ्यावर वजन टाकाले विचार करा म्हणला डॉक्टर 6 महिने झालं कान लावालो मला मिळ लाग नाही आणि 10 मिनिटात तुझ्या बापाला मिळ लागल का म्हणला. इथं विढाला डोक्यात ठेवा. आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आम्हा खाली पाठीकडे. आपण कळी काळाशी आम्हा हरीच्या भक्ता नाही भय चिंता. आता संत महात्म्याला का भय वाटत नाही का चिंता वाटत नाही का दुःख वाटत नाही. थोडासा कथा भाग सांगतो टाळी वाजून भजन करा. विढाला विढाला त्यांच्यावर केवढंही दुःख येऊ द्या केवढंही संकट येऊ द्या त्यांना खात्री आहे देव
देव उभा मागे पुढे खात्री आहे केवढे संकट येऊ द्या. आमच्या संत नामदेव महाराज यांच्या घरी संत जनाबाई दासी म्हणून काम करायचे. कुणाच्या घरी? कुणाच्या इथं? वा नामदेव महाराजांच्या घरी माणसं किती होती? झोपले काय? किती? नामदेवाचे घरे 14 जण स्मरे हरे काय सांगाव महाराज. झोपा 14 माणसं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. टाळी 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 थोडं पलीकडे टाळी. हार रे हार जय टाळी टाळी हार जय जय हार रे हार रे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. बाबा भजन करा. बोला 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 बोला. आज तुम्ही आनंदाची दे नाही आनंदाची जोडा. रामकृष्ण हरी जय जय राम. 14 माणसं भजन करायचे. कुणाच्या घरी? आपल्या घरी कसं? 2 इकडं आले, एक तिकडंच आहे. काय भाग्य असे. आता 14 माणसाची नावं सांगत नाही, तुम्हाला माहिती असते. माहिती आहेत ना? राधाई कोण नाही तो की सासू सुना दमना मदन बाप लेक दमना मदन बाप. राधाई गोनाई दामानामा की झाली? की झाले? हा घटका हातार इथं 4. नारा इटा गोदा मादा हे चौघे पुत्र. नारा इटा गोदा मादा 4 आणि 4 8. लाटाजी कोटाजी येसाई साखराई 8 आणि 4 लिंबाई तिले की आऊबाई बहन रे बारा 2 की झाले? की झाले? 14 आमची 15वी जनाबाई. ह्या 14 माणसाची सेवा
संतांची सेवा कराय भाग्य लागतं महाराज. चेत ज्ञानाचा तेत सेवा हा सेवे लागी ऐका गडे तरी तिला हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ 14 माणसाची सेवा करायची. जुन्या काळात सेवा करण्यासाठी एकच भांडवल होतं सुनील महाराज, एकच. त्याचं नाव जात. काय होतं? महिला मंडळी झोपल्या काय? तुम्हाला जात माहितीये का? जात जात माझं महाराज जात गेलं, उकळ गेलं, मुसळ गेलं. आता ते दुसरं चालू आहे कुकर. कुंकून शिटी मारले की कुंकून पताही लागेना. आणि विनोद म्हणून सांगत नाही, कोणती वस्तू मिळो आपण वापरायची अक्कल पाहिजे. मी एका कार्यक्रमाला गेलो, एका पोराला कुकर भेटलो. त्याला माहितीच नाही, नवीन लग्न झालं. बायकोनं गॅस ठेवून ती गेली पाणी आली. तिने सांगितलं ह्याच्याकडे लक्ष ठेवा. त्याला माहितीच नाही शिट्टी मारते म्हणून. त्याचा कारभार चालू झाला. असं हे म्हणला आजानं पंजानं एवढाले भांडे वापरले पण एक बी आळडलं. हे काय ऑफिस आहे का? आता भांडे ऑफिस आहेत का? तितक्या दुसरी शिटी. आता डबल आरडा म्हणला दगडच घालतो. असला दगड घेऊन ताईटच उभा राहिला. आता तिसरी शिटी मारणार म्हणा की मारणारच. यानं जेव्हा दगड घेतला असं वरण एकीकड, भात एकीकड, कुकर एकीकड, शिटी एकीकड. बायको पाण्याचा हांडा घेऊन आली तशी तोडाच. तिनंही हांडा घेतला ह्याच्या डोक्यात बाक्कड. हिनं सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा. कुकर मिळालं पण वापरायची अक्कल मिळाली 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 फुल आहे. तसं हे 3.5 हाताचं कुकर आहे. हे भगवान परमात्म्याने फुकट दिलं. आऊट हात का मानव दे अल्लाह ने तुझं दिया. आऊट हात का अल्लाह ने तुझं दिया काया पिया सुख से सोया. फुकट दिला आणि ज्यानं दिलाय त्याचं भजन माझ्या जनाबाईनं करा. काय भाग्य असेल मला. आता विचारा तुम्ही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जात्याला काय असते? खुट्टा खुंटा. काय म्हणायचं? खुंटा हलवून खुंटा करावा बळकट. महिला मंडळी खुंटा हलवावा का डायरेक्ट फिरवावा? झोपल्या काय? हलवावा का फिरवावा? तुम्हाला काय माहिती आहे? हलवून बघावा. खुंटा जर नाही हलवला डायरेक्ट फिरवला, संदीप महाराज 32ला 32 राजीनामा. खुंटा हलवावा. जनाबाईनं खुंट्याला हात लावा. आणि खरं भजन देवाला सांगायची गरज सांगता तुम्हाकडून येते अंतरे इसम भरभरी हरती न लगे न सांगता कळे अंतरीचे बुज. आता तुझी लाज तुझ देवा देव चतुर जाणून अंतर परत तैसे चतुरा तो शिरो मने गुण लावण्या ठिकाणी. खरं भजन देवाला सांगायची गरज नाही. म्हणा की भगवान परमात्म्यानं पळत यावं खुंट्याला हात लावा. कशाला? खुंट्याला. जनाबाईनं म्हणा सुंदर माझे जाते गे फिरते बहुते
आपल्या जनाबाईचं सांगू हिने खरी बाबा काल परवा एका जनाबाईने जात्यावर काय म्हणलं आंब्याचा गरस कशाचा पाणी घालून केला नाश माया ठकीला का नवरा मिळाला गांजा खस गुरगुर गुरगुर त्याच्या पुढची काय म्हणू लागली परमेश्वर बाबा आंब्याच्या झाडाखाली बंधू माझा दारू काढी बघू मी म्हणलं दिशी का हलबटी पुणे मेल्यानं केली चाडी आली पोलिसाची गाडी गुरगुर मी म्हणलं आता कोण चाडी करील सरकार मान्य दुकान झालं कुठेही प्यान कुठेही लोळा वळा विठाला जनाबाईचं भजन ऐका जनाबाईनं म्हणाव पंढरी हे माझे माहेर साजने गोविया कांडणी गाऊगे जनाबाईनं असं म्हणलं की देवानं तसंच म्हणायचं पंढरी हे माझे जनाबाईनं पुढे म्हणावं संदीप महाराज राही रखमाबाई सत्यभामा माता देवानं तसंच म्हणायचं राही रखमाबाई सत्यभामा कुणाची देवाची तुम्ही तुमच्या बायकोला आई म्हणताल काय इमान नाही खरं सांगा आता तुम्ही घरी जायचं दार वाजवायचं तुम्ही इकून जायचं तैनं तिकून यायचं तुम्ही पाहिल्या म्हणायचं आई कुणाला बायकोला आई त्या म्हणणार कीर्तन ऐकून पक्क पागल झाले बाई स्वतःच्या बायकोला कोणी आई म्हणेल का याला खरं प्रेम म्हणतात प्रीतीची बोला नाही त्याच पाठ आणि भलतेची गोड करून घे ऐका एका मिनिटात सांगतो प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलेल संदीप महाराज एका माणसाला 5-7 मुलीच्या पाठवर मुलगा झाला किती 5-7 5-7 12 माझा महाराज माझ्याकडे झाले नाही ना होईल दम झाला हळूहळू ढाळी ढाळी आता 12 मुलीच्या पाठीवर मुलगा झाल्यास काय आनंद वाटला असेल येताना पेड्याचा बॉक्स आणला पट्ट्याला पोरगा झाला घ्या पिढी पट्ट्याला पोरगा झाला घ्या पिढी एक वाक्य बोलतो लक्ष देऊन ऐका तुम्हाला जितका आनंद मुलगा झाल्यानंतर होतोय तितकाच आनंद मुलगी झाल्यानंतर व्हावा अरे आपल्याकडे मना आहे पहिली बेटी तो प्रोटी पहिला बेटा आणि भिकार चोटा पहिली बेटी धनाची बेटी पहिला बेटा कपाळी गोटा माझे तुकोबराय म्हणतात कुळी कन्या अगोदर कन्या नंतर पुत्र मातृदेव भव पितृदेव सुशुल मातृपुण्यानं पितृपुण्यानं चतुरात अगोदर माता कुळी कन्या संदीप महाराज अगोदर कन्या नंतर मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं कुत्र तुम्हाला सोडून बोलवलं बरं काय तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा आकड्यावर गेल्या गेल्या कुत्र पळत येतोय मालक दिसल्या कुत्र अंगावर हातपाय टाकते का नाही मालक दिसल्या कुत्र 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 आणि पुत्र तिकून येतात म्हणणार माझा कुठा माझा कुठा एक टप्पट आणि टप्पट म्हातारा म्हणत नको रा भाड्या तू यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे सप्त्याला पट्टी दिली नाही रे मंदिरात गेलो तर गपची बसलो नाही रे मंदिरातलंच काहीतरी हाणलं रे तिथं गेलो तर गपची बसलो का तिथलाच चांगला बूट हाणला रे एवढे कुटाने तू यासाठी केले तू म्हणालास टप्पू देईल टप्पू आता कुठं खप्पू बाळ्या ही पाळी बऱ्याच जनावर आली विनोद म्हणून बोलत नाही ऐकाकडे एक वाक्य बोलतो ज्या बापाला जास्त मुली आहेत त्या बापासारखा भाग्यवान बाप कोणी नाही अरे त्याला कुठं वस्त्रदान घडणार नाही त्याला पैसादान घडणार नाही पण कन्यादानाचं पुण्य त्या बापाच्या पदरात पडल्याशिवाय राहणार पदरात म्हणून महिला मंडळी लक्ष द्या मुली तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत तुम्ही बापाची इज्जत राखाकडे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तर काही मुलीचे लय अवघड झाले त्या जर कॉलेजला गेल्या तिकडच आलो म्हातारा झटका येऊन गेलो पताही लागत नाही का मुलगी महत्वाची आहे 5-7 मुलीच्या पाठीवर मुलगा झाला किती आता आनंद वाटला संदीप महाराज हे लेकरू असं बसले तेव्हा काही ते कसे बसले तेव्हा काही टुळू बघायला काही लेकरं बघितली की उचलून घ्या वाटते
आणि काही बघितली की लांबून जा वाटते असं एवढीले हात पाये सटी सोबली झालेले असं वाटलं 100-150 माश्या नाकावर दुधाचा काला ढिरीवर त्याची आई म्हणते मवा राजा तितक्यात कुत्र्यानं तोंड चाटावं आगत लागली त्या राजाची आता ती लेकरू बसल्याला आता काय कसं बसलं हे आणि नवसाची लेकरू लय बिलिंदर बरं घराची वाट लावल्याशिवाय राहत तुम्ही नवस कधीच करू नका आमचे तुकोबराय का येडे होते का 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती साधू संत काही नव्हते ना ऐका नवस कधी करायचं नाही ते नवसाचं लय बिलिंदर लढू लागलं बायकोला सांगितलं उचलून घे खरा प्रेम सांगा रे उचलून घे ती म्हणली राहत नाही काय म्हणली राहत नाही मला पाण्यात टाकून झोके दे ती म्हणली राहत नाही मला कडावर घेऊन शेजाऱ्याच्या इकडे जा ती म्हणली राहत नाही ते म्हणला 2-4 फिशडे खाला दे परमेश्वर बाबा ती म्हणली खात नाही राग आला म्हणला 5 ती म्हणली पेत काय म्हणला असं तुम्ही झोपावर सगळी इथं ह्याला कळाले पण हे सांगा ना झाले ह्याच्या मनानं मीच सांगा मी खायला इज्जत घालून घेऊ काय म्हणला असेल त्याचा बाप म्हणाले हे तुम्हीच बघा बा मी काय अरे प्रेमाच्या नात्यात माणूस काय बोलल एवढा मोठा गतीर भरता प्रभू साक्षी म्या बोलविल्या वृक्षाची पान हलेल्याची चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाचे असते चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलविते हरिविन झोपा जरा टाळी वाजवा जरा एवढा मोठा राही रखमाबाई सत्यभामा भाता काय टाइम होता आलता जनाबाई म्हणली देवा मंदिरात पुजारी आले असतील बडवे आले असतील ब्राह्मण आले असतील माझ्याकडे पहा जा लवकरात लवकर देवानं गडबडीत दागिने तिथं ठेवले पितांबर तिथं ठेवला शेला तिथं ठेवला गडबडीत ती वाकळ खांद्यावर घेतली काय घेतली आपल्याकडे वाकळ म्हणते का गोधड हा काही ठिकाणी बदग मी मळ्याकडे गेलो एका बाईला म्हणलं ताई पांघराय काय ती म्हणली बदग देऊ का म्हणलं बाबू बदग म्हणजे काय हानी ते का काय मला नगर बा म्हणलं बदग त्या बाईला अंगावर टाकल्यास कळालं ह्याला बदग म्हणतात म्हणून वाकळ आत्राय नरम पांघरा गरम बांधून ठेवली तर भरम चोरून नेण्याचं करम अशी वाकळ खांद्यावर पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणे पाहिला कसा राहिला भगवान परमात्मा इथेवर उभा 2-4 पुजारी आले लांबूनच बघितलं म्हणले मंदिरात देऊ नाही भूत आहे भूत एकही पुढे जाईना लांबूनच पुकार केली ऐका हो ऐका
सर्व गावकरी मंडळाला सूचित करण्यात येत आहे की देवाचे दागिने चोरीला गेले हो. चोरीला जातच असतात, सांभाळावं लागत. देवाचा पितांबर चोरीला गेला हो. काही बाहेर बसली होती तंबाखूला चुनाला, बसल्या बसल्या म्हणू लागली शाखा तात्या. दुसरा म्हणला का भिका तात्या. कुणा हल्ले असते काय महाराज लोकांचे खरं आहे म्हणला. काकद भोकळा दिवस मोकळा. नक्की त्या जनाबाईने हल्ले असते. पहाट पहाट आले संत जनाबाईचे इथं शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडले. लक्ष द्या, चांगला माणूस जर चुकीस सापडला, वाईट लोक आपल्या जीवीचं पारणं फेडल्याच्यावर आपलं धोरा टाळीवर कळाला. म्हणून चांगल्या माणसाला दोन गोष्टी सांभाळा. किती उमाकांत महाराज, त्याचं वागणं निक्का असावं आणि त्याचं भजन पक्का असावं. वागाय निक्का भजनात पक्का, तो देवाचा सक्का, देवाचा सक्का. वागाय लुच्चा, लुच्चा कळला की पोपटासारखं बोलत पण 1000 लपडी करीत. वागाय लुच्चा भजनात कच्चा, तो यमाचा सक्का भाचा, सक्का भाचा. टाळीवर कळाला असतो. आता माझ्या जनाबाईचं वागणं सांगत नाही, भजन किती पक्क. ज्ञानोबराई योग्याची, साधकांचा कैवल्याचा, उभारीला ध्वज, ऐके का ज्ञान चक्रवर्ती, तू तो ज्ञानाचीच. ज्या ज्ञानोबरायाचा एवढा अधिकार. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. अभंग बोलता बोलता, अभंग बोलता बोलता, रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तन भरला. प्रेमातीने छंद विठ्ठल नाचू लागला, प्रेमातीने छंद विठ्ठल नाचू लागला, विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव. धनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. काय अधिकार असेल ज्ञानोबरायानं चाल म्हणावी, माझ्या जनाबाईनं चाल सांगावी, आणि नामदेवरायाचं कीर्तन रांगावं आणि देवानं थै थै नाचावं. काय करावं? नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देव ऐसा बोले कबीर. एवढा अधिकार माझ्या जनाबाईच्या इथे शेला सापडला, पितांबर सापडला, दागिने सापडले. माझ्या जनाबाईच्या हाताला धरलं आणि सुळावर द्यायची तयारी. कशावर? सुळावर द्यायची. जनाबाईने सांगितलं, अरे आयुष्यभर त्या देवाची सेवा करून मला सुळावर जावं लागत असेल, त्याला देव कोणी म्हणणार नाही. धोऱ्या टाळी वाजवा कळाला असते. असा विश्वास पाहिजे, त्याला देव कोणी म्हणणार नाही. माझ्या जनाबाईनं डोक्यावरचा पदर घेतला, संदीप महाराज कमराला खोचला आणि जनाबाई देवाला बोलू लागली, अरे विठ्ठल रडकी
बहुमान वाढविला स्वर्गात वाल्या कोणी गेले रामायण रामा कीर्तिवानाचा भोपाल गेला धुंद झाला तुझा धुंद झाला तुझा तर काय ताकद आहे तुमचं नाव काय तुमचं नाव काय प्रकाश जनाबाई देवाला म्हणून लागली तुझी राण कुणाची कुणाची तुझी राण काय संदीप महाराज अर्थ कळायला पाहिजे हो तुझी कुणाची हे म्हणतील महाराज ऑफिस आहे काय थर 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 देव कापू लागला पाषाणाची मूर्ती थरथरा कापली कोणी जनेची वाणी सुळात येते झाली पाणी काय सांगाव महाराज झोपा माझ्या जनाबाईनं बोलल्याबरोबर माझ्याकडे पहा देव थरथर कापू लागला ज्या सुळावर माझ्या जनाबाईला द्यायचे त्या सुळाचं पाणी झालं पाणी काय झालं पाणी घाला पाणी घाला सुटलं काय झालं उत्तर द्या जनाबाईला सुळा देताना भीती वाटली का भाई वाटलं का चिंता वाटली का काय कारण घडली या सेवा समर्था घडलिया सेवा समर्थात घडलिया सेवा समर्थात आता भय नाही आता भय नाही आता भय नाही घडलिया सेवा समर्थात भीती वाटली भाई वाटलं चिंता वाटली कारण काय घडली या सेवा कुणाची समर्थाची शिवेला फार महत्व आहे संदीप महाराज ढिले झालं बोलही झाले हा आपला पैसा कामात असतो उगा केला इशारा टाळी वाजवा कळाला फुकटचा खाली की शुगर होते बघा शिवीला फार किंमत आहे घडली या सेवा शिवी लागी सेवक सेवा त्यावडी उच्चारावी ऐका माझ्याकडे लक्ष द्या तरुण मंडळी काही बाहेर बसलीत काही आत बसलीत लक्ष देऊन ऐका सारा भाषा सारा भाषा पण माझ्याकडे पहा. तुम्ही देशाची करा तुम्ही राष्ट्राची करा तुम्ही गोमातेची करा तुम्ही धर्माची करा तुम्ही आई बापाची सेवा करा तुम्ही साधू संतांची करा आयुष्यात तुम्हाला लोक किंमत दिल्याशिवाय सेवेला फार किंमत आहे आता आमचे संदीप महाराज बरोबर वाजवले तुमचं झाले झालेली माणसं लगेच कळते झाली समाधान म्हणजे दम आहे दम धीरे से बजाना हा तुका म्हणे येथे न चलितात अनुभवी गोडी येईल कळो आता किती किंमत आहे आमच्या संदीप महाराजाला मृदंगाची बायको मृदंगी विनोद सांगा ना किंमत सांगा मृदंगाची बायको मृदंगी ताईला तर म्हणलं ताई थापून टाका म्हणल्या धुमाकून ठोका किंमत आहे माईक वाल्याला माईक वाल्याची बायको मायकीन मायकीन त्याला तर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडावा किंमत आहे किंमत आहे उमाकांतराव तुम्हाला गायकाची बायको गायकी गायकी त्याला तर म्हणलं ताई गायन कसं करा म्हणल्या मडपा जाऊन भाजी घ्यायची किंमत आहे डॉक्टरची बायको डॉक्टरी कंडक्टरची बायको कंडक्टरी सरपंचाची बायको सरपंची पेताड्याची बायको हा म्हणा की पेताडी अरे वाईटाला कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याचे लोक पाया पडल्याची अळीवार वाकळाला म्हणून पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला माझ्याकडे पहा पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा हनुमंतरायाची भगवान परमात्म्याची शपथ घेऊन बोलतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार किंमत आहे घडली या सेवा कुणाची
समर्थाची समर्थ कुणाला म्हणावं दड 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 बडा सोडला कडी काळा बापोडिया रे शिवनाम समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही तुटी समर्थाच्या पंगती भोजने तळिया वळिया एकची पक्वान्य असा समर्थ घडलिया सेवा नाची समर्थाची तुका बरा म्हणतात म्हणा 11 वाजत आली एवढा मोठा त्याची सेवा घडली आता तू एक काम कर आता माझ्या मना टाळी वाजवा पुढे बसली म्हणून जमलं हे जर महागा असते निवांत झोप आणली असते बस आनंद वाटला बरा सांगतात मनाशी एक बार बोलत आहे काही माणसं मनाला बोलत नाहीत म्हणून फेल आहे टाळीवर लोकांना तुम्ही मनाच्या भागात जाऊ नका मन आपल्या ताब्यात असावं आपला उद्धार झाल्याशिवाय उद्धार मनाला प्रार्थना करा तुकोबरा मनाला प्रार्थना करतात काय काय करतो या मना परिणाय के नारायण आता कोटे धावे मन तुझे चरण मना एक करी म्हणे मी जाईल पंढरी एक तत्व नाम दृढ धरी मना सज्जन भक्त पंथेच जावी तरीच श्रीहरी पावी जग सभावी त्यांनी निंदे ते सर्व सोडून द्यावे त्यांनी म्हणते ते सर्व भावे करावे विश्वास धरू नका त्याचा घात करील नियमाचा पाडील बसे अलोरायाचा जोशी भोरा ऐका दादू मन कधी धोका देईल काही सांगता येत जाऊ दे आता कीर्त सोडायची मला माशी कुठेही बसल दुधावर बसल दह्यावर हो म्हणा की बसल ताकावर बसल भाजीवर बसल इस्तवावर इस्तवावर बसली की तत्धाम परम तसं ऐका तरुण मंडळी मन कुठेही जाईल भलतिया सवे धावे सैराट मन चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल हे बहुत चंचल चपल बहुत चंचल चपल बहुत सांगितलं असतं पण ते चालू
बस बस इतकं चपळ आहे इतकं चंचळ आहे इथून घरी जाते घरून इथे येते म्हणून तो कवरा म्हणतात आता माझे मनी धरावा निर्धार मनाला प्रार्थना करा गेली मनाशी बोला आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही उद्धार मन आपल्या ताब्यात ठेवा आनंद वाटला ऐका निर्धार कसा असा माझ्या तरुण मंडळीसाठी सांगतो थोडं सरळ बसा सरळ बसा सरळ लक्ष देऊन ऐका निर्धार कसा असावा राज्य छत्रपती संभाजी महाराजाला औरंगजेबानं पकडलं कोण पकडलं बोल संभाजी स्वतःचा धर्म सोडणार का मरण पत्करणार राजा संभाजीने सांगितलं ये चल हात मराठ्याची पोर आंबी मराठ्याची पोर आंबी नाही घेणार मरणाला मराठ्याची पोर आंबी नाही घेणार मरणाला सांगून गेला संभाजी माझे आंबे सांगून गेला जरा इमानदारीनं वाजवा घरात वाजवा जरा घेणारी अवलाद नाही चला औरंगजेबाने विचार केला दिसा इतकं आहे पण जातवान आहे कसं आहे तुम्हाला जातवान आणि खैर भांड कळते ना जातवान आणि खैर भांड तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आपल्या गावठी गाईला गावरान गाईला वासरू सोडू नका तांब्या घेऊन दूध काढायचा एका लातत मालक एकीकडे आणि तांब्या एकीकडे याला जातवान म्हणते जातवान आणि खैर भांड ती जर्सी त्या गाईला तुम्ही प्या आणि दूध काढून घ्या ते उभा राहिल्या म्हणते हालू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये ती गाय जर आडली तर वाटते घरात कोणीतरी मिळलोय याला खैर भांड म्हणायचंय विचार केला जातवान आहे पकडा संभाजीराजाला पकडलं ऐका अंगावरला चमडा काढला तरुण मंडळी सावध होऊन ऐका बोट तुटेली इतकं उकळतं पाणी माझ्या राजाच्या अंगावर टाकलं माझ्या राजाचं शरीर थार 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 उडत होतं 42 दिवस पूर्ण झाली माझे राज्य मरत नव्हते औरंगजेबाला धर्माची नीती सांगू लागली जरी स्वधर्म लोपला सर्व सुखाचा थारा मोडला का दीपासवे हरपल रे 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 प्रकाश जाई माझे संभाजीराजे सांगू लागले रे आई धर्म बुडाला तर सुख नाहीस होईल लाईट गेली तर अंधार पडेल चला औरंगजेबाने सळ्या तापवल्या
ऐका सळया तापल्यावर माझ्या राजाच्या डोळ्यात खुपल्या ठासकन माझ्या राजाचे दोन्ही बुबळ बाहेर पडली पण माझ्या राजानं धर्म नाही सोडला धर्म नाही सोडला राजाच्या तोंडातून उद्गार निघाले सगळे म्हणा बाहेर बसलेले आत मानलेले सगळे सगळे जोरात म्हणा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की धर्म की अधर्म का नाश हो ईश्वर का कल्याण हो प्राणियों में एकता हो भारत माता की वो माता की आपल्या माता पिता की अरे ज्या दिवशी माझ्या राजाने धर्मासाठी देह बलिदान केला त्या दिवशी पदवी मिळाली धर्मवीर संभाजी महाराज की अरे हरे धर्मासाठी देह बलिदान केला पण धर्म सोडला असा निर्धार टाळीवर लोकांना राहतो आता माझे मनी धरावा निर्धार 11 वाजली असा निर्धार गंध मादन नावाचा वानर कुंभकर्णानं पकडला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ते वानर मुठीत बसलं कुंभकर्णाने विचारलं का रे संदीप महाराज तुझ्या आगाचा सुगंध आलाय आमच्या लंकेत सगळीच बिवडी ते सप्ताह बी म्हणते खाईंगे पिंगे गायंगे नाचेंगे आईस करेंगे और काय शिंग शिंग शिंगार तुझ्या अंगाचा सुगंध आलाय बाळा तू कुणाचा कुणा विचारलं तो कुणाचा ते वानर म्हणलं रामाचा कुणाचा म्हणलं त्यानं सांगितलं तुला जर 4 दिवस जगायचे थोडं माझ्याकडे बघा तू रावणाचा म्हण कुणाचा म्हण रावणाचा खरं सांग अशी जर पाळी आपल्यावर आल्यास कसं होईल तुमचाच ऐका मुठीत बसलेला वानर त्याला विचारलं तू रावणाचा का रामाचा म्हटलं त्यानं मूठ दाबायची चिरकायचं अंगातून रक्ताच्या धारा निघायच्या तुला मरावं लागतंय माझ्याकडे बघ तू रावणाचा का रामाचा रक्ताच्या धारा निघायच्या ते वानर रामाचा म्हणूनच मेलं पण रावणाचा म्हणून मेलं नाही असा निर्धार आता माझे मनी धरावा देह जावो आठवा राहो पांडुरंगी चिंतने अंतर चिंतने तद्रुपता काळ सारावा चिंतने काळ एकत्वा श्री गंगा स्नान एकत्र बस तयाच्या चिंतने निर्शेल बस चिंतने अंतर न पडावा फायदा येते नाही झाली दोनाची मिराशी आल्या या चकास कृपेशीशी दीन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंचलीच काही नेने भगवंत तुष्ट भाव भक्ती देखो देखो निया झोपा म्हणून महाराज शेवट सांगतात तुका म्हणे नाही येथे तुझे परी तुका म्हणे नाही तुझे परी नाही तुझे नाही तुझे परी तुका म्हणे येते नाही तुझे
ररावा रे आनंद वाटला. त्यांचं नाव काय? माळ आहे की? हा केव्हा घालायची? तर चांगला पट्टा हल्ल्यानं मला माळकरीच वाटली तुम्ही. आहे की? घालायची घालायची इमानदारी. उठा जाऊ द्या, सोनं होऊ द्या, उठा. अरे ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या जीवनाचं सोनं आहे. घालायच्या का? उठा उठा उठा. ऐका, आनंद वाटला. संदीप बाबा प्या 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 प्या. फक्त पाणीच प्याला तुम्ही. टाळी वाजवा एक बार जोरात त्यांच्या. एक वाक्य बोलू का? संदीप महाराज हे एवढे विद्यार्थी ते सांभाळतात, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. अरे तुम्हाला तुमच्या घरचे 2 सांभाळणं व्हायला झालं. बघा किती कीर्तनात चाव चाव करू लागली. हे आजीने एक धरून आणलं जागेवर आपलं असं राग राग. महाराज हाताने 900 करतील आणि लेकरं झाली कापती. लय अवघड खेळ आहे. ऐका, मी पाहिलं म्हणून बोलालोय. एक वाक्य डोक्यात ठेवा. बंगला बांधता नाही तर बांधू नका. शेती घेता आली नाही तर घेऊ नका. तुम्हाला गाडी घेता आली नाही तर घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय म्हणू नका. काळाची गरज आहे. 3 गोष्टी डोक्यात ठेवा. ज्याला माळ नसेल त्यानं माळ घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा. इसरू नको रे आई बापाला, जिजविली जानने काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळणार नाही पुन्हा. तुला मिळेल बंगला गाडी मोटरसायकल शेती वाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू थोडी. आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा. मग मेल्यावर कशाला म्हणतुस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी, बुंदी लाडूच्या पंक्ती उठवशी. नंतर तुझे वाया काया जिजवून तुझ्या जिरावर धरली सुखाची. छाया वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची. सगळं मिळेल. गेलेले मायबाप मिळणार मिळणार. सकळ तीर्थाची आहे जी का मायबाप केवळ कीर्तन सुटलं. पहिला मंडळी माझ्या आईसारख्या बहिणीसारखे हात तुम्ही. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिवाय जाऊ नका. हेच लय अवघड आहे. ह्या खात्यात इथलं फोन माहेरात करतात. हॅलो मम्मी तू कशी आहेस ये. सासू झटका येऊन मिली पताही लागा नाही. अरे इमानदार ना तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आई बापाचे पाय धुवून पिल्याशिवाय राहणार. पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. आनंद वाटला. गावकरी मंडळीला, तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. तुका म्हणे येथे नाही तुझे परी. राया रंकासरी देवाबाई सकाळची येते आहे अधिकार. एक वाक्य बोलतो. तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला. भरून हा सप्ताह वर्षात असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला हनुमंतराया भगवान परमात्मा आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. करविली तैशी केली कट कट. वा पुढे कानिट दिवदाने झालेली सेवा. सद्गुरू मला वाटते धोंड दादा महाराज यांच्या चरणी सद्गुरू मोतीराम महाराज, आमचे सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर
यांच्या चरणी सेवा समर्पित एखादा शब्द चुकीचा गेला असेल मला द्या चांगला असेल ते घेऊन जा हातवर करा हातवर करा हातवर करा सरळ टेलर टेलर मस्त